नमस्कार सर्वांचं माझं यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर भरपूर दिवसांचा प्रवास करून आता मी माझ्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहे। हो, मी निघालो आहे जोधपूरला। सकाळी सकाळी आम्ही लवकर चहा नाश्ता केला, कारण जैसलमेर ते जोधपूर हा प्रवास तसा लांबच आहे। जोधपूर पोहोचताच आम्ही जेवण करून घेतलं आणि निघालो मेहरानगड पाहायला। ह्या फोर्टवरून तुम्हाला ब्लू सिटीचं दर्शन भेटेल। खूप वर्षांआधी ब्राह्मणांनी त्यांची घरं इतरांपासून वेगळी दिसावीत म्हणून ती निळी रंगवायला चालू केली आणि तेव्हापासून आज तागत ही प्रथा चालू आहे। हे गडाची उंच भिंत जी तुम्हाला दिसते ती अशीच बांधली गेली नाहीये, तर शत्रू कितीही लांब असला तरी तो आपल्याला स्पष्ट दिसावा या हेतूने याचं बांधकाम केलंय। ह्या टकमक टोकावरून दूरची गावं आणि शहरातली आजूबाजूची गावं देखील दिसतात। राजपुतांची शान असलेला हा गड आज देखील ताठ मानेने उभा आहे। इथे आज म्युझियम्स आहेत, गार्डन आहे आणि महल देखील आहे। आताच्या कारीगरांना इतकं बारीक काम करता येईल की नाही ही मात्र मला शंकाच वाटते। इथून फटाफट आम्ही निघालो, कारण आम्हाला जोधपूर मार्केट एक्सप्लोर करायचं होतं। फारसं काही मला इथे शूट करता आलं नाही, कारण का माझ्याकडे फक्त 40 मिनिटं होते माझी सगळी शॉपिंग उरकून घ्यायला। इथे शॉपिंग करता करता वेळ कसा निघून गेला कळालंच नाही आणि तो आमचा निरोपाचा क्षण फसकन अंगावर आला। चलो गाइस, सो आवर रंगीलो राजस्थान टूर इज coming to an end. Thank you so much for being with me. Start किया था मैंने as a solo traveler and going with 16 new faces and new friends. Thank you so much. अभी मिलेंगे नहीं मिलेंगे कुछ पता नहीं है। 16.5 किधर गया वो? बाय बाय। चलो, थैंक यू, बाय बाय। गाडी गेलेली आहे आणि पुन्हा एकदा मी एकटा आहे, कारण का माझं स्टेशनच वेगळं आहे, भगत की कोठी। यस, एकला चलो रे। गाड्या वेगवेगळ्या झाल्या आणि ह्या गाडीला मी फक्त एकटाच आहे। बाकी सगळ्यांची ट्रेन आहे ती जोधपूरवरून आहे आणि काही जण फ्लाईट्सने जात आहेत। सो प्रवास एकट्याने चालू केलेला एकट्याला संपवतोय। व्हिडिओज आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, पेजला फॉलो करा। तर असं होतं माझ्या नजरेनं मी पाहिलेलं आणि अनुभवलेलं राजस्थान। ही माझी टूर 9 दिवस चालली। राजस्थानने मला इतिहासाची पानं चाळवायला लावली, कल्चर, ट्रेडिशन्स याचं महत्त्व पुन्हा एकदा पटवून दिलं आणि गोड माणसांची भेट करून दिली। ट्रिप संपली असली तरी राजस्थानच्या माझ्या या आठवणी माझ्यासोबत नेहमीच असणार आहेत आणि अशा छान छान आठवणींचा साठा करायला माझ्या मनात आणि हृदयात अजून खूप जागा आहे। सो आपण नक्कीच भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। पण जाता जाता अ बिग शाउट आउट टू ट्रिपबक्स टूर्स, ज्यांनी ही अख्खी टूर अरेंज केली होती। उत्तम स्टे, उत्तम नियोजन आणि मेन म्हणजे चांगलं जीवन। विद्या, हॅट्स ऑफ टू यू अँड थँक्स फॉर अ वंडरफुल ट्रिप। बाय।